स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोळी लगी, कोळी गाण्याला जो जाणणारी लगी ती कशी वाजवायची. कारण बरेचसे विद्यार्थी मित्र मला सांगतात, पिंटू बाबा कोळी लगी कशी वाजवायची, भांगडा कसा वाजवायचा, बरेचशाच मागण्या होत आहेत. त्याच्यामुळं कोळी लगी कशी वाजवायची ती मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. फक्त मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनल नुसता बघू नका. कोळी लगी असू द्या, संबळ असू द्या, काही असू द्या, प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला काही अवगत होणार नाही. म्हणून नम्र विनंती एवढीच आहे, चॅनल जर बघत असताल, मी बोलतो इतकं तळमळीने, ही तळमळ तुमच्यापर्यंत जर पोहोच होत असेल तर चॅनल बघून झाल्यानंतर प्रॅक्टिसला वेळ द्या. चॅनल तुम्हाला फक्त हे बसेपर्यंतच बघायचं आहे, परंतु प्रॅक्टिसला खूप वेळ द्या, ही नम्र विनंती. चला तर जाणून घेऊया कोळी पॅटर्नचे बोल काय आहेत. धा धिना धिन, धा तीना तीन, धा धिना धिन, धा तीना तीन, धा धिना धिन, धा तीना तीन. दोनच टप्पे. पहिला टप्पा धा धिना धिन, धा तीना तीन. धा दाबायचा, पहिला खुल्ला, हा दिना दिन दाबून आहे, धा खुल्ला आहे. धा दिना दिन, धा तीना तीन. थोडा घिस्सा करायचा, घासायचा थोडा. पहिला खुल्ला, धा दिना दिन, धा तीना तीन. नक्की तुमच्या लक्षात आलं असेल. कशी वाजती बघूया आपण. नक्कीच लगी तुमच्यापर्यंत पोहोच झाले असेल. मित्रांनो, व्यवस्थित प्रॅक्टिस करा, अगदी लक्ष द्या. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट्स करा. तुम्हाला मटेरियल काय लागत असेल तीही कमेंट्स करा. कुठल्या गाण्याविषयी माहिती पाहिजे असेल तर तीही मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला गाणं अगदी हिंदी, मराठी, क्लासिकल, लावणी, गझल, कुठल्याही गाण्याचा, गझलचा, भावगीताचा अगदी तुम्ही रिदम मला विचारला, म्युझिक विचारलं, क्लासिकल तराना विचारला, तरी मी या चॅनलवरती तुमच्या सेवेसाठी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला बसवून देणार आहे. मित्रांनो, फक्त मला कमेंट्सद्वारे तुम्ही सगळ्या गोष्टी मला सांगा. मी तुमची सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करेन. रामकृष्ण हरी. नमस्कार. धन्यवाद.